तृतीय वर्ष कला इतिहास विषयस्त्र पेपर 4 सत्र 6वे प्रकरण 3 मोगलकालीन भारत। याच्यामध्ये आपण यातला ब भाग आहे मोगलकालीन कृषी व्यवस्था। तर कृषी म्हणजे शेती। प्राचीन भारतात किंवा प्राचीन काळापासून भारतातील आज तागायत आपण जर पाहिलं तर शेती हाच जनतेचा मुख्य व्यवसाय दिसतो। मध्ययुगीन काळात म्हणजे मोगलांच्या काळात थोडा अपवाद वगळता बहुसंख्य लोकांचं वास्तव्य हे ग्रामीण भागातच आहे। खेडेगाव हे प्रशासनातील अंतिम घटक असून जवळजवळ प्रत्येक खेडे हे स्वयंपूर्ण होते। खेड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच होता। मोगलांच्या काळामध्ये आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने सुलतानशाहीपेक्षा हा काळ थोडा उल्लेखनीय दिसून येतो। साम्राज्यात आर्थिक स्थैर्य, सुसूत्रीपणा, नियमितता निर्माण करण्यात मोगल साम्राज्यांना यश प्राप्त झालेलं आहे। कृषीबरोबरच व्यापार, उद्योगधंदे व दळणवळण या क्षेत्रात मोठी वाढ मोगल शासकांनी केलेली दिसून येते। कृषी व्यवस्थेबद्दलची माहिती पाहत असताना मोगल काळात शेती हाच जनतेचा मुख्य व्यवसाय आणि आर्थिक जीवनाचा मुख्य आधार होता। भूमीची सुपीकता, पर्याप्त पर्जन्य, दीर्घकाळापासून चालत आलेली सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचे परिश्रम यामुळे अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल। या देशातील सर्वसामान्य जनतेत अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी एक प्रकारे मोठा साठा हा शिल्लक राहत असे। त्यामुळे परदेशात धान्याची निर्यात होई। मोठ्या प्रमाणात शेतीचे उत्पादन आणि जीवनावश्यक वस्तूची स्वस्तही असल्यामुळे सामान्य जनता खाऊन पिऊन सुखी होती। डाळी, मका, गहू, तांदूळ, जव, बाजरी, तीळ, ऊस, कापूस ही मुख्य पिके होती। मध्ययुगीन भारतात शेतीत उत्पादन जे काही होत असे यात तंबाखू, चहा, कॉफी, ज्यूट इत्यादी आधुनिक पिका वगळता फारसं काही एवढा विशेष कोणत्या पिकांवर भर नव्हता। गहू, तांदूळ, जव, ऊस, कापूस, मसाल्याचे पदार्थ, डाळी, वाटाणा, चंदन ही त्या काळातील अत्यंत महत्त्वाची पिके होती। मोगलांच्या काळात दरवर्षी खरीप आणि रब्बी अशा दोन स्वरूपाचा हंगाम घेतला जात असे। तांदूळ, नीळ, बाजरी, उडीद, मूग ही खरीपाची, तर गहू, जव, चणा आणि गळीत धान्य ही रब्बीची पिके होती। दैनंदिन उपजीविकेसाठी अन्नधान्य आणि व्यापारासाठी खरीपाची नगदी पिकं ही घेतली जात असत। यमुनेच्या काठावरील मैदानी आणि नीळ या भागामध्ये नीळ उत्पादन मोठ्या प्रमाणात भर दिला जात होता। विशेषतः करून तेलंगणामध्ये तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते। मोगलांच्या काळात शेती सिंचनासाठी कृत्रिम असे साधनं नव्हती। तलाव आणि विहिरीच्याच माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती साधली जात असे। राय भारमल याच्या लुक उत तवारीख या ग्रंथात म्हटले आहे की बादशाची भूमी आणि शेतकऱ्यांची भूमी
याकडे विशेष लक्ष दिले जात असे. शेतीमध्ये अधिक उत्पादन काढणाऱ्यांना एक प्रकारे विशेष प्रोत्साहन देऊन त्यांना पुरस्कृत केले जात होते, तर कमी उत्पादन काढणाऱ्यांना दंडितही केले जात असे. शेतीच्या उत्पादन येणाऱ्या उत्पन्नावर शेतसारा हा नियमित वसूल केला जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार अडचणीला मदत दिली जात असे. बी बियाणे, शेतीची अवजारे, गुरेढोरे खरेदी करण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जात असे. दिल्ली दरम्यानच्या प्रदेशात सिंचनाची उत्तम व्यवस्था असल्याचा उल्लेख बर्नी याने केलेला आहे. शहाजहानच्या काळामध्ये 2 कालवे खोदण्यात आल्याचा उल्लेख बादशाहनामा या ग्रंथात मिळतो. शहाजहानने फिरोजशाह तुघलकाप्रमाणे खोदलेल्या कालव्यांचा जीर्णोद्धार करून नहर ए वैशत असे नामकरण त्याने केलेलं आहे. शेती व्यवसायाच्या पद्धती मोठ्या प्रमाणात पारंपरिक स्वरूप दिसून येते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतीची नांगरटी केली जात असे, तर पावसाळ्यात पाऊस आल्यावर जमिनीच्या अंतर्गत मशागतीसाठी साफसफाई, शेणखत टाकून पेरणी केली जात असे. मोसमी पाऊस सुरू झाल्यावरच एक प्रकारे पेरणी होत असे. पीक थोडे मोठे झाल्यावर आंतरमशागत म्हणून कोळपणी केली जात होती आणि सुगीच्या दिवसात पीक तयार झाल्यानंतर त्याचं उत्पादन काढण्याचं काम नित्यक्रमाने केले जात असे. यामध्ये मोगल काळामध्ये जमीन महसूल पद्धत हे मोगल साम्राज्याचं राज्याचं एक उत्पन्नाचं साधन, महत्त्वाचं साधन होतं. यामध्ये साम्राज्यातील जमिनीचे विविध प्रकार आणि या प्रकारातील सुपीकता पाहून त्याचा शेतसारा ठरवला जात असे. मोगल साम्राज्यात या जमिनीत यापूर्वीची राज्यकर्त्यांनी जे काही आपल्या पद्धती वापरलेल्या होत्या त्याच स्वरूपात त्यांनी स्वीकारलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक जमिनीत आलेल्या उत्पन्नाची नोंद ठेवली जात असे आणि त्याची वार्षिक सरासरी काढून मागील 10 वर्षाच्या एकूण उत्पन्नाच्या सरासरीप्रमाणे शेतकऱ्याच्या उत्पादन गृहीत धरले जात असे आणि एकूण उत्पन्नाचा 1/3 भाग हा कर म्हणून निश्चित केला जात असे. 1582 मध्ये किंवा 1582 पासून या पद्धतीत मोगल साम्राज्यात शेतसारा वसूल केला जात असे. मोगल साम्राज्यात वजीर हा उच्च महसुली अधिकारी होता. महसूल दस्तऐवज तयार करून त्यावर वजिराची सही आवश्यक असे. खेड्यापासून साम्राज्याच्या मध्यवर्ती राज्यकारभारापर्यंत स्वतंत्र यंत्रणेबरोबरच प्रत्येक अधिकारी आपल्या विभागामार्फत महसूल वसुलीचा हिशोब ठेवत असे. स्वतंत्र मंडळाकडून तपासणी केली जात असे. त्यामुळे भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यावर अन्याय होणाऱ्याची एक प्रकारे खात्री होती किंवा त्याच्यावर संकट येत नसे. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या पद्धती त्या काळामध्ये वापरण्यात येत असेल. यामध्ये गल्लाबक्षी पद्धत, जमीन महसूल ठरवण्यासाठी सर्वात साधी सोपी पद्धत म्हणजे गल्लाबक्षी पद्धत. या पद्धतीत कोणती गुंतागुंत न होती. या पद्धतीत 3 प्रकार होते: खेत बटाई, लाख बटाई आणि रस्सी बटाई. खेत बटाईमध्ये पिके उभी असतानाच पण कापणीपूर्वी सरकारचा हिस्सा निश्चित केला जात असे. तर लंका बटाई पद्धतीमध्ये सरकारचा हिस्सा हा खड्यावर ठरवण्यात येत असे. धान्य आणि भुसा वेगळा करण्यापूर्वी तो ठरवण्यात येत असे. तर रस्सी बटाई पद्धतमध्ये कापणी झाल्यानंतर
धान्य खेड्यावर आल्यानंतर जेव्हा धान्य आणि भुसा हे वेगवेगळे केले जात असे आणि धान्याच्या वाटणीवरून ते महसूल ठरवला जात असे. यानंतर हस्त ओबूद ही पद्धत, याचा अर्थ उभे पीक असं म्हणतात. उभे पिकावर आधारित जमीन महसूल निश्चित केला जात असे. सामान्य शेतकऱ्यांना ही पद्धत पसंत पडे, कारण या पद्धतीमध्ये पिकाची सक्षम पाहणी करून प्रत्यक्ष उत्पादनावर जमीन महसूल ठरवण्यात येत असे. जमिनीची मोजणी करण्याची गरज नसल्यामुळे एक प्रकारे महसूल ठरवण्याचे कामे सरकारी अधिकाऱ्यांना एक सोपी पद्धतीने वसूल केले म्हणजे ठरवता येत असे. सरकारी खर्चात बरीच बचत होत असे. महसूल ठरवण्या अधिकाऱ्यांबरोबरच कामाचा बोजा हा कमी होत असे. यानंतर पेरणी क्षमता व नांगरणी पद्धत ही पद्धत प्रामुख्याने काश्मीर प्रांतामध्ये लागू करण्यात आलेली होती. पेरणीची क्षमता म्हणजे जमिनीच्या तुकड्यात लागवडीकरिता आवश्यक असलेल्या बियाणांच्या परिणामावर आधारित हा महसूल निश्चित केला जात असे. प्रत्येक वर्षी कोणतीही चौकशी न करता सरकारकडून याबद्दलचा अहवाल मागवला जात असे आणि विशेषतः करून एक खरवार म्हणजे 3 मन 8 शेर इतका महसूल हा निश्चित केला जात असे. यामध्ये पुढची पद्धत म्हणजे इप्त पद्धत. मोगल काळामध्ये महसूल पद्धतीत इप्त ही महत्त्वाची महसूल पद्धत होय. जमिनीच्या मोजमापाला या पद्धतीत महत्त्व असल्याने यामध्ये शास्त्रीय पद्धतीने एक प्रकारे महसूल ठरवला जात असे. या पद्धतीची सुरुवात शहरशाह सूरने केली होती. अकबराने याच पद्धतीचे बऱ्याच प्रमाणात सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. या पद्धतीमध्ये प्रत्यक्षात जमिनीचे मोजमाप आणि मोजमापावर आधारित जमिनीचा महसूल रोख रकमेत आकारणी केली जात असे. जमीन मोजणीसाठी 41 बोटांचा एक गजाचा वापर केला जात असे. या गजाची लांबी साधारणपणे 1 वार असून 60 चौरस वारांचा 1 बिघा जमीन होत असे. जमिनीच्या मोजमाप पद्धतीत सर्वत्र एकसारखेपणा राखला जात असे. इप्त या शब्दाचा तांत्रिक अर्थ म्हणजे मुळी जमिनीचं मोजमाप असा आहे. जेव्हा जेव्हा जमीन वर्षातून एकदा मोजली जात असे तेव्हा त्याला इप्त हर साल किंवा वार्षिक इप्त असं म्हटले जात असे. अशा विविध पद्धतींच्या माध्यमातून मोगल काळामध्ये राज्याचं उत्पादन मिळवण्यासाठी शेतीवर आधारित महसूल गोळा केला जात असे आणि हा महसूल शेतीच्या प्रतवारीनुसार आणि उत्पन्नावर आधारित हा महसूल आकारला जात असे.